मम्मीनी पार्सल्स मागवलेले. ते आधी 2 पार्सल आले ते मी ओपन केले आणि आता 3 आलेले, म्हणजे 5 पार्सल मागवलेले. 2 ड्रेस मागवलेले, 2 डब्याचे सेट मागवलेले आणि एक मी मला निनाट किट मागवलेला. पण आय एम नॉट शुअर की हे तेच आहे का, कारण की 2 तारखेला येणार होतं 2 एप्रिल, म्हणून मी थोडीशी कन्फ्यूज आहे. पण ठीक आहे, आधी आपण हे खोलूया, नंतर हे मिस्ट्री सॉल्व करू. ते माझ्या बहिणीचे सियासाठी मागवलेले मम्मीनी. हा असा ड्रेस आहे ब्लॅक कलरचा. लेट्स ओपन दिस विथ माय टी-शर्ट. आउच. हे खूप डिफिकल्ट आहे, मी माझ्या हातानेच काम करते. खुल्ला गाईस. किती प्लास्टिक्स असतात, मला तर काढायला खूप मजा येते, पण ती परत कचरा टाकायला खूप. इट्स टू क्यूट. हा खूप क्यूट ड्रेस आहे, म्हणजे हा माझा नाही आहे, हा बहिणीचा आहे माझा. हा सिल्कच्या क्वालिटीमध्ये आहे आणि आय थिंक जस्ट प्रिटी गुड. हा मम्मीने काहीतरी 96 की 76 रुपीजला मागवलेला. त्या हिशोबाने आय थिंक इट्स 10 on 10. हे मला थोडंसं भीती वाटते की निघेल, पण ते एवढं हेवी नाही आहे खालचं, हे निघेल. त्याला आपण परत करू शकतो. आतून पण कपडा समथिंग असा आहे आणि बाहेरून तर सिल्कच आहे. तिकडे कॉटन दाखवलेलं, बट ठीक आहे. पण ते मम्मीवर आहे, ते ठेवायचे की रिटर्न करायचे. कुठे डिफॉल्ट नाही आहे, ते थोडंसं काय लागलं आहे, बट ते इट हॅज टू बी. इट्स प्रिटी कूल. तेवढा क्यूट आहे, पण हा माझा नाही आहे. आता हा दुसरा मागवलेला नेव्ही ब्लूमध्ये, विच इज सेम काइंड. ओ गाईज, मी फक्त एक असं केलं, खुललं ते. फक्त हे थोडंसं मेहनत करायचं. देन हा पण असंच बो टाईपमध्ये. बोच्या खूप ट्रेंडिंग आहे आजकाल. हे अशी पॅकेजिंग तर आपले नॉर्मल शनिवारच्या मार्केटमध्ये जे असतात ना दुकानवाले, त्यांच्या जे. हा केवढा क्यूट आहे. कपडा पण खूप छान आहे, लाईक कॉटन आणि सिल्क मिक्स आहे. वाव, आय जस्ट लव्ड इट. हा केवढा क्यूट आहे. त्याच्यापेक्षा हा खूप चांगला आहे. याचं पण बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. हे मी मला सांगते खरं की हे जे दोन्ही ड्रेस आहेत ना, म्हणजे हा 100च्या खाली आहे ब्लॅकवाला, हा 100च्या खाली आणि हा पण 100च्या खालीच आहे. तर 100च्या खालीच व्हेरी नाईस. हा कपडा खूप भारी आहे, पूर्ण कॉटन आहे. आतून मी दाखवते. आतून वरती चेस्टपर्यंत असं जाड आहे आणि खाली पूर्ण फ्रिल आहे. इथपर्यंत पूर्ण हे आहे. दुसरा कपडा, तो आतला कपडा पण नाईस, नॉट बॅड, खूप चांगला आहे. क्यूट आहे यार. मला माझ्या साईजमध्ये कपडे अवेलेबल असतात. नाव दिस मला माहिती नाही याच्यात काय आहे, बट स्टील मी नेलाचं हे मागवलेलं. काय मला नाही कळलं. माझं असं न्यू दिल्लीवरनं येणार होतं, पण हे हरियाणावरनं आहे. तिकडेच येते ना, आय डोंट नो. त्याच अनबॉक्स मी तुम्हाला दाखवते. मी असं घेतलेलं मगाशी. हो सॉरी, हे बघा पूर्ण बॉक्स फाटला. वरचं स्टिकर आहे म्हणून.
मला ना असे अनबॉक्सिंगचे ब्लॉग येस मला असे अनबॉक्सिंगचे ब्लॉग खूप बनवायला आवडतात. काय ते माझं सामान आहे नेल आर्टचं किट्टे. येस मी तर पूर्ण अपसेट झालेली यार. 2 तारखेच्या नंतर येणार आहे बट आय एम रिअली हॅपी विथ इट. तर हे माझं सामान आहे. याच्यामध्ये मेन सामान आणि हा UV लॅम्प ज्याच्यासाठी मी डबल एक्साइटेड होती. आल्याच मी काढणं सुरू केलं. मला कोणता कलर भेटलाय? मला व्हाईट कलर भेटलाय. आय एम हॅपी. ठीक आहे. हा UV लॅम्प आहे छोटासाच मिनी. याचे असे पाय हे कसं खुलतं यार आय डोंट नो. मी आल्याला पाठवलं करून हा एवढा क्यूट आहे. याची ती हे हा बघा ही कॉर्ड लावायची याला अँड जस्ट पुट युअर नेल इनसाइड. माझ्या दीदीकडे याच्यावर मोठा आहे पण ठीक आहे. आय एम अ बिगिनर. जो मी DP लावलाय मी एक पोस्ट टाकली आहे माझ्या चॅनलवर. त्याच्यामध्ये मी माझे नेल्स कशात विचारले तर ते नेल्स बघा आणि ते माझ्या दीदीनेच केले. माझ्या दीदी का बिझनेस याच्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. हे त्याचा पूर्ण प्रिंट टाकते. मला तर वाटलेलं 29च्या आधी येणारच नाही कारण त्याच्या आत्याचं लग्न म्हणजे साखरपुडा आहे त्याच्याने मला नेल्स पाहिजे होते. तर याच्यामध्ये 2 सेट्स येतात ऑफ नेल्स 100. एक ट्रान्सपरंट येतं आणि एक व्हाईटवालं येतं. नेल टिप्स आहेत हे. जसं नेल टिप्स जसं प्लास्टिकवाले हे पण नेल टिप्स आहेत बट हे पूर्ण नेल्स बनतात. दिस इज द क्यूट बफर. हे 180 प्रोडक्ट्स बनलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मला 100 भेटला आहे. अरे भारी यार कडक आहे. देन 2 nail glues. केवढं क्यूट आहे. नेल चार्म्स आय डोंट नो व्हॉट इट कॉल्ड बट हे खूप क्यूट आहे. याच्यामध्ये सगळे फ्रूट्स आहेत. नंतर दिस इज द ग्लिटर बॉटल्स म्हणजे किचन असतात ना ते आहेत पण हे मी किचनसाठी नाही यूज करणार आहे आणि नाही तर मम्मी मला खूप मारेल. देन हे छोटेसे हे आहेत ते माझ्या यूजचे नाही आहेत कारण त्याचा कलर इट्स नॉट दॅट गुड. ठीक आहे. हे नेल टिप्स भेटलेत. याचं पण मला काम माहिती आहे. ते नेल आर्ट करताना दिदीने माझ्यावर एक्सपेरिमेंट केलेलं. त्याच्यामध्ये मला 2 स्ट्रिमल्स भेटलेत डार्क ब्लू अँड लाईट ब्लू. डार्क ब्लूला काय झालं आय डोंट नो. आउच. एक मिनटं काही मी ते लफडा झाला. ही बॉटलच तुटली आहे डार्क ब्लूची. खोलून भेटते. सो फायनली 2 वर्षानंतर हे खुललेलं आहे. हे खूप टाईट होतं आणि ही थोडीशी डॅमेज झाली आहे बॉटल पण ग्लिटर्स कुठून बाहेर नाही निघाले आहेत म्हणून मी याला परत रिटर्न नाही करणार. माहिती नाही ते परत कधी येणार नाही येणार म्हणून मी हे ठेवते. तसं पण मला याचं वाटत नाही काय काम असेल बट स्टील मी ठेवते. आता लाईट ब्लूवाला बघू. मला ना पिंक नको तर मला व्हाईट पाहिजे होतं. व्हाईट ब्लॅक किंवा असा डार्क ब्लू. मला डार्क ब्लू माझा भेटला आहे बट आता मला व्हाईट पाहिजे होता बट स्टील ओके. हे स्प्रिंकल्सचे रॅन्डम कलर्स आहेत. आता तिकडे वेगळे दाखवतात पण रॅन्डम येतात. हा लाईट ब्लू सगळा ओ सो कूल. हा एक डॉटिंग टूल एक स्मॉल साईजमध्ये आणि एक बिग साईज.
Then we have this 3 brushes, cute brushes, and then it's enough. It's done. हा समथिंग मी 263 ला घेतला होता. मी तर तो 172 वाला घेणार होती, पण माझं याच्यामध्ये काहीच एवढं ऑब्जेक्शन नव्हतं जेवढं मला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इंटरेस्ट होता. तर बाकीच्यांमध्ये ना हे एकच भेटत होतं. हा एक सेट फक्त ट्रान्सपरंटचा. पण आय एम बिग नेल आर्ट पगलू, तर मी हे 2 होतं म्हणून हे मागवून टाकलं. आणि याच्यामध्ये UV लॅम्प पण होता. त्याच्यामध्ये पण सेम UV लॅम्प होता, पण मी त्याला बघून ऑब्सेस्ड झालेली म्हणून ते मागवलं. मी म्हणजे माझ्या पैशाने नाही मागवलं, एवढी मोठी नाही आहे. ते केवढं क्यूट आहे यार, हे केवढं क्यूट आहे. इट्स जस्ट लाईक माय फोन, माऊस आणि साबण. शिया खूप घाण होता. स्टील जो प्रोडक्ट माझा येणार होता 2 एप्रिलला, तो आज आलेला आहे. आणि आय एम दॅट शुअर की मी माझ्या आत्याच्या साखरपुड्याला, लग्नाला तर मी बाहेरून नेणार करणार आहे, साखरपुड्याला मी स्वतःहून करणार आहे. आणि इनफॅक्ट ती पण तेच बोलली की माझ्या साखरपुड्याला घरातून. आणि हां, एक सांगायचं, माझी आत्या एक नेल आर्टिस्ट आहे, जी मी तुम्हाला दीदी बोललेली. तिने आता जस्ट केलं आहे, बिगिनर आहे ती. तिला हे एवढं चांगलं येतं, पण माझी आत्या जशी प्रो आहे तशी ती नाही आहे. तर माझी आत्या एक नेल आर्टिस्ट आहे, ती ऑर्डर्स पण घेते. आता तिचं फोन नंबर मला नाही माहिती, पण मी टॅग करेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. पण आत्ता नाही, लग्न झाल्यावर ते पण ती पुण्याला असणार. आता मी मुंबईला आहे, पण ती लग्न करून पुण्याला जाणार. सो सॉरी, मी आता फालतूगिरी बोलत आहे. पण आय जस्ट लाईक माय किट, आय जस्ट लाईक दिस फ्रॉक्स, आय लाईक एव्हरीथिंग. आता ना मला याच्यासाठी बॉक्स बनवावा लागेल, कारण की त्या इतुशा बॉक्समध्ये राहणार नाही आहे माझं काही, मला माहिती आहे. आणि तुम्हाला मी माझं नेल पेन्सचा कलेक्शन पण दाखवला आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला ब्लॉग, प्लीज कमेंट करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. वॉट एव्हर यू कॅन डू फॉर मी, प्लीज डू इट. स्टे ट्यून. मी दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप लगेच घेऊन येईन. बाय बाय.